नमस्कार. हेल्थ केअर सिम्प्लिफाईड अँड पेशंट अवेअरनेस इनिशिएटिव्हमध्ये मी स्वप्नील कवठे आपण सगळ्यांचा मनापासून स्वागत करतो आहे. हेल्थ केअर सिम्प्लिफाईड ही एक सिरीज आम्ही तुमच्यापर्यंत आणतो आहे, ज्याच्यात पेशंटच्या मनात असलेल्या हेल्थ केअर रिलेटेड शंका, कुशंका, समज, गैरसमज, रिलेटिव्सच्या मनात असलेली भीती यांना आपण एक्सपर्ट्सच्या माध्यमातून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या या एपिसोडमध्ये आम्ही रोल ऑफ इमर्जन्सी सर्व्हिसेस और रोल ऑफ इमर्जन्सी मेडिसिन ड्युरिंग कॅटरॅक्ट सर्जरी वर बोलणार आहे. तर मग चला बघूया एक्सपर्टचं काय म्हणणं आहे. आजच्या या महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करण्यासाठी आपल्याकडे अशोक नेत्रालयाच्या मेडिकल डायरेक्टर डॉक्टर रोहिणी कवठे, त्या डायरेक्टर मनोमीरा आय केअर सेंटर नागपूरमध्ये पण कार्यरत आहे. त्या फेको सर्जन व कन्सल्टंट ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहे. तर आपल्याकडे इमर्जन्सी सर्व्हिसेसमधनं डॉक्टर सुमित जयस्वाल आहे, जे की एनेस्थेटिस्ट अँड इंटेन्सिव्हिस्ट आहेत. ते मेडिकल डायरेक्टर आस्था मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ब्रह्मपुरीमध्ये कार्यरत आहे. तर चला आजच्या या चर्चेला सुरुवात करूया. सो डॉक्टर रोहिणी, पहिला प्रश्न तुम्हाला, कुठल्याही पेशंटला हाऊ क्रिटिकल इट इज टू सी हिज ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट एव्हरी 6 months or a year? आय इज व्हेरी कॉम्प्लेक्स अँड अ डेलिकेट स्ट्रक्चर. सो मोस्ट थिंग की ज्यांना कमी दिसतं त्यांना चष्म्याच्या नंबरमुळे कमी दिसतं. बट देर आर मेनी हिडन डिसीजेस विच कॅन कॉज डिमिनिशन ऑफ विजन, लाईक मोतीबिंदू, काचबिंदू, मागच्या पडद्याचे विकार, जे ब्लड प्रेशर, शुगरमुळे झालेले मागच्या पडद्याचे चेंजेस आहेत, त्याच्यामुळे पण पेशंटची दृष्टी फार कमी असते. सो कॉम्प्रिहेन्सिव्ह आय चेकअप एव्हरी इयर और 6 monthly इज व्हेरी मच असेन्शियल. सो डॉक्टर जयस्वाल, प्लीज तुम्ही प्रेक्षकांना सांगा की ड्युरिंग सर्जरी एक एनेस्थेटिस्टचा किती इम्पॉर्टंट रोल असतो? ॲनेस्थेटिस्टचा रोल फक्त पेशंटला बेशुद्ध करणे किंवा वेदनामुक्त करणे इतकंच नसतो. त्याच्या पलीकडेही बऱ्याचशा जबाबदाऱ्या ॲनेस्थेटिस्टला पार पाडायच्या असतात. जसं सर्वप्रथम कोणत्याही ऑपरेशनपूर्वी त्याचं प्री ऑपरेटिव्ह फिटनेस हे चेक करायचं असतं. म्हणजे ज्याच्यात आम्ही त्याचं एक्झिस्टिंग आजार, त्याला जुनं काही BP, शुगर, हार्ट डिसीज काही असतील तर त्या सगळ्या तपासण्या करून त्याची हिस्ट्री पूर्ण डिटेल घेऊन ते त्याचं रिस्क आयडेंटिफाय करून आणि रिस्क ऑप्टिमाइज करून सर्जरीसाठी त्याला तयार केलं जातं. हा एक महत्त्वाचा मुद्दा झाला. सर्जरी सुरू असताना पेशंटचे व्हायटल पॅरामीटर्स पाहणे, मॉनिटर करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर का सर्जरी सुरू असताना काही अनटुवर्ड इन्सिडन्स, कोणती इमर्जन्सी आली तर त्या सिच्युएशनमधून त्याला बाहेर काढणं आणि ते इमर्जन्सी हँडल करणं हे एक ॲनेस्थेटिस्टचा महत्त्वाचा रोल असतो. यासोबतच ऑपरेशन नंतरही पेशंटची स्थिती स्टेबल असेल हे इन्शुअर करायचं असतं ॲनेस्थेटिस्टला. इन शॉर्ट, प्रत्येक टप्प्यावर पेशंटची सेफ्टी एन्शुअर करायची, एक पेशंटची सुरक्षितता सुनिश्चित करायची, हा आमचा रोल आहे. डॉक्टर रोहिणी, युजली मेजर ऑप्थॅल्मिक सर्जरी म्हणजे कॅटरॅक्ट ही 10 ते 15 मिनिटाची सर्जरी असते. तो फॉर अ कॉमन मॅन ही फारच इझी सर्जरी आहे, बट आय एम शुअर इट मस्ट बी अ कॉम्प्लेक्स वन. हाऊ कॉम्प्लेक्स इट इज? तुम्ही कधी कोणाच्या डोळ्यातला कचरा काढलाय? नेवर ट्राईड. जस्ट ट्राय टू रिमूव्ह वन्स अँड देन यू विल रिअलाइज हाऊ डिफिकल्ट इट इज. आय इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. पेशंट आमच्याकडे सर्जरीसाठी हसत खेळत येतो आणि हसत खेळत जातो. कॅटरॅक्ट सर्जरीज आर युजली पेनलेस. दे आर अवॅस्क्युलर इन नेचर. त्याच्यात रक्त पण जात नाही, त्याच्यामुळे आम्ही पेशंटला काही त्रास होत नाही. पेशंट जर कम्फर्टेबल असेल आणि पेशंट जर कॉपरेटिव्ह असेल, कॅटरॅक्ट खूप जास्त मॅच्युअर नसेल, तर आम्ही युजली ऑपरेशन टॉपिकल एनेस्थेशिया म्हणजे ड्रॉप्समध्येच करतो. सो जसं तुम्ही बोललात की टॉपिकल एनेस्थेशिया म्हणजे ड्रॉपमध्ये तुम्ही एनेस्थेशिया देता किंवा डोळ्यात इंजेक्शन देता, हे तुम्हीच करता. तर मग तुम्ही एनेस्थेटिस्टला दर केसला बोलवता की सिलेक्टिव्ह काही केसेसमध्येच बोलवता?
येस, वी वुड लाईक टू कीप ॲनेस्थेटिस्ट फॉर एव्हरी केस बिकॉज इमर्जन्सी कधी पण अराईज होऊ शकते. पण पेशंट्सला ॲनेस्थेटिस्ट ऑपरेशनच्या वेळेस ठेवायला सांगणे हे आम्हाला खूप कन्व्हिन्स करावं लागते फॉर एव्हरी केस. सो डॉक्टर जयस्वाल, जसं डॉक्टर रोहिणीने सांगितलं की शॉर्ट वॅस्क्युलर सर्जरी आहे, एनेस्थेशिया पण त्या देतात. सो एक एनेस्थेटिस्टचा काय रोल असतो आणि काय इमर्जन्सीज राईज होऊ शकतात इन अ कॅटरॅक्ट सर्जरी ॲज वेल? कॅटरॅक्ट सर्जरीमध्ये ॲनेस्थेटिस्टचा रोल हा तितकाच महत्त्वाचा आहे जितकं इतर कोणत्याही सर्जरीमध्ये आहे. कुठलीही सर्जरी असो, एक शॉर्ट असो की लाँग सर्जरी असो, वॅस्क्युलर असो, अवॅस्क्युलर असो, प्रत्येक सर्जरीसोबत एक इनहेरंट रिस्क असतोच. कोणतेही कॉम्प्लिकेशन सर्जरी दरम्यान उद्भवू शकतात. बरेचसे कॉम्प्लिकेशन असे असू शकतात ज्याच्यामध्ये हृदयगती वाढते पेशंटची, BP कमी जास्त होऊ शकतो, पेशंटला अँझायटी होऊ शकते, ऑक्सिजन लेवल कमी होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टींवर एक पारखी नजर ठेवून आपल्याला ते मॉनिटर करावे लागतात. आणि काही अनएक्सपेक्टेड कॉम्प्लिकेशन्स जसं व्हॅसोवॅगल एपिसोड्स, ऑक्युलोकार्डियाक रिफ्लेक्स, ॲनाफॅलेक्टिक रिॲक्शन्स असे पण कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात जे की जीवघेणे ठरू शकतात. सर, तुम्ही एक दोन नवीन आणि अनफॅमिलियर शब्दांचा वापर केला, एक ॲनाफिलॅक्टिक रिॲक्शन आणि वेसोवेगल रिॲक्शन. तुम्ही दर्शकांना सांगू शकता की एक्झॅक्टली हे काय आहे, काय ट्रिगर पॉईंट्स आहेत आणि याचा पेशंटवर काय वेसोवॅगल एपिसोड्स हे एक सडन एपिसोड्स असतं ज्याच्यात पेशंटची हृदयगती आणि BP अचानकपणे लो होतं, त्याच्याने पेशंटला चक्कर येते. कधी कधी सिव्हिअर केसेसमध्ये पेशंटचं हृदय पण बंद पडू शकतो. ही सिच्युएशन कधी फक्त अँझायटी किंवा कोणत्या ब्लडची व्हिज्युअल स्टिम्युलसपासून असू शकतो. जसं जर त्याला ब्लड दिसलं, खूप जास्त चिंता झाली, कोणता स्मेल असला, याच्यानी पण हे ट्रिगर होऊ शकतं. दुसरा एक ॲनाफॅलेक्टिक रिॲक्शन हा जो मी शब्द वापरला, ही एक सिव्हिअर ॲलर्जी असते. ही ॲलर्जी कसली पण असू शकते, म्हणजे अगदी तुम्हाला जे इंजेक्शन्स किंवा डोळ्यामध्ये ड्रॉप टाकलं त्याच्यापासून ते OTमध्ये जे आम्ही फ्युमिगेशनसाठी जे फ्युम्स वापरतो, फॉर्मॅल्डिहाइड किंवा ग्लुटरॅल्डिहाइड, त्याचं पण रिॲक्शन असू शकते आणि ही पण कधी कधी जीवघेणी ठरू शकते. मॅम, जसं सर्जरीच्या आधी पेशंट सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही काय काय टेस्ट करता सो दॅट कुठलेही अनसीन इव्हेंट व्हायला ड्युरिंग सर्जरी? We usually check for patients' blood sugar, blood pressure, HIV, HbA1c status, ECG, and if patient have any comorbidities, then we ask for any anesthetist checklist and we send patient for a fitness for surgery. कॅटरॅक्ट सर्जरीसाठी आलेले पेशंट हे मोस्टली वयोवृद्ध असतात, तर त्यांच्यामध्ये बरेचसे अनडायग्नोज्ड आजार पण असण्याची शक्यता राहते. तर आम्ही त्या सगळ्या गोष्टींचं विचार करून डिटेल्ड हिस्ट्री, प्रिव्हियस काही ट्रीटमेंटचे त्यांचे पेपर असतील, प्रिव्हियस सर्जरीचे काही पेपर असतील, तर ते सगळं इव्हॅल्युएट करून पेशंटचं रिस्क आयडेंटिफाय करतो आणि त्याला ऑप्टिमाइज करतो. त्याच्यातल्या काही करेक्टेबल फॅक्टर्स असतील तर त्याच्यासाठी आम्ही ते करेक्टिव्ह मेजर्स घेतो. आणि आम्ही जर पेशंटचे रिस्क अँटिसिपेट केले तर पेशंटला आम्ही सर्जनसोबत डिस्कस करून करेक्टिव्ह मेजर्स घेऊन त्याला ट्रीटमेंट ऑप्टिमाइज करत असतो. आणि गरज पडल्यास सर्जरीची डेट पण आम्ही पोस्टपोन करून नव्याने त्याची डेट ठरवून मग सर्जरी प्लॅन केली जाते. बच्चूंमध्ये म्हणजे पिडियाट्रिक केसेसमध्ये मायनर टू मेजर सर्जरीज पण GA म्हणजे जनरल ॲनेस्थेशियामध्ये केल्या जाते. त्यामध्ये सर्जन आणि ॲनेस्थेटिस्टचं कोऑर्डिनेशन अजूनच इम्पॉर्टंट ठरते. OT ही अशी जागा आहे, फार लिमिटेड लोक OTमध्ये जातात. देव करो की कोणालाच OTमध्ये जायची गरज नाही पडावी. हा माझा एक कॉमन प्रश्न आहे टू बोथ ऑफ यू. डू पेशंट बिहेव डिफरंटली वेन दे एंटर OT? त्यांचे रिफ्लेक्सेस चेंज होतात काय? त्यांचा बिहेवियरल पॅटर्न चेंज होतात? फर्स्ट टू यू, डॉक्टर रोहिणी. Absolutely yes. Patient who behaves very normally, very smiley in OPD behaves anxious in OT. कारण OTमध्ये सर्वजणांनी कॅप, मास्क घातलेले असतात. OT हे एकदम एअरटाईट असते. मशीन्स आर ऑल अराउंड.
So patients are very anxious in OT. We have observed mostly in the rural area ki even patients start crying during the surgeries. जयस्वाल सर, तुमचा काय एक्सपिरियन्स असतो एरवी पेशंट सोबत वेन दे आर इन ओटी? आपण हे समजून घ्यायला पाहिजे की पेशंट जेव्हा ओटीमध्ये जातो तर ओटी ही एक कॉम्पॅक्ट, आयसोलेटेड आणि लो टेम्परेचर असलेली रूम असते. तिथे डॉक्टरच्या व्यतिरिक्त बाकी सगळे स्टाफ हे पेशंटसाठी अनोळखी असतात. त्याच्यामुळे पेशंटची अँझायटी वाढणं हे खूपच स्वाभाविक आहे. आणि ह्या वाढलेल्या अँझायटीमुळेच कधी पेशंटचं BP वाढणं, हृदयगती वाढणं आणि यातून काही अनएक्सपेक्टेड एमर्जन्सीज अराईज होण्याची शक्यता. सो म्हणजे तुमच्या दोघांशी बोलून हे तर लक्षात आलं की नोन अननोन फॅक्टर कॅन ॲड इन टू इमर्जन्सीज. सो हा प्रश्न माझा तुम्हा दोघांना आहे की तुम्ही काय मॉनिटर करता पेशंटमध्ये टू एन्श्युअर हिज सेफ्टी? We check for patients' pulse, BP, oxygen levels. आणि सोबतच पेशंटच्या फेसवर ड्रेप्स कवर्ड असतो, त्याच्यामुळे आम्हाला फेशियल एक्सप्रेशन पाहायला मिळत नाही पेशंटची. अशा वेळेवर आमचा रोल आणखी जास्त महत्त्वाचा होतो. अशा स्थितीत मग आम्ही पेशंटचं रेस्पिरेटरी पॅटर्न, त्याचं बॉडी टेम्परेचर, पल्स ह्या सगळ्या गोष्टींवर आम्हाला एकदम क्लोज वॉच ठेवावी लागते. प्रोबेबली या पूर्ण एपिसोडचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, इन केस ऑफ इमर्जन्सी तुमच्याकडे रिस्पॉन्स टाईम किती असतो? रिस्पॉन्स टाईम कॅन बी ॲज शॉर्ट ॲज फ्यू सेकंड्स टू फ्यू मिनिट्स. आमचा मेन रोल असतो की अर्ली साईन्स ऑफ वर्सनिंग हे आयडेंटिफाय करायचे आहे आणि त्याला टाईमली इंटरव्हीन करायचं आहे. जे काही इमर्जन्सी मेडिसिन्स असेल ते आम्हाला ॲडमिनिस्टर करायचं आहे. कधी कधी नुसतं प्रोसिजरला पॉज करून पण एमर्जन्सीज आपल्याला टाळता येतात. आणि गरज असेलच तर मग पेशंटला स्टॅबिलाईज करून फर्दर ट्रीटमेंटसाठी ICUमध्ये किंवा आणखी मॉनिटरिंगच्या सेंटरवर त्याला शिफ्ट करावं लागतं. इन ऑल गिवन सिच्युएशन्स पेशंट सेफ्टी आम्ही एन्श्युअर करत असतो. डॉक्टर रोहिणी, तुम्हाला फार दांडगा एक्सपिरियन्स आहे सर्जरीचा. प्लीज प्रेक्षकांना सांगा की कितीदा तुम्ही आपल्या सर्जिकल एक्सपिरियन्समध्ये इमर्जन्सी बघितलेली आहे wherein intervention of anesthetist was required? फॉर्च्युनेटली आतापर्यंत अशी सिच्युएशन कधी अराईज नाही झाली आहे. पण माझ्या फ्रेंड्स, माझ्या कलिगच्या OTमध्ये फार रेअरली एखाद्या वेळेसची सिच्युएशन अराईज झालेली आहे. ती मेडिकली प्रॉपरली मॅनेज झालेली आहे. पण वी नीड टू बी प्रिपेअर्ड फॉर ऑल दिस सिच्युएशन. आजच्या या एपिसोडमध्ये दोनही एक्सपर्टशी बोलून आपणा सगळ्यांना हे तर कळलंच असेल की ऑप्थॅल्म सर्जरी ही जेवढी सोपी दिसते तेवढी सोपी नसते. त्यामुळे यापुढे आपण जेव्हा केव्हाही आपल्या डोळ्यांच्या आजारासाठी, उपचारासाठी एक चांगला डॉक्टर निवडाल, एक चांगलं हॉस्पिटल निवडाल आणि सर्जरी करता एक सेफ एन्व्हायरमेंट विच इज बॅक्ड अप बाय अन एक्सपिरियन्स्ड ॲनेस्थेटिस्ट निवडाल, हीच मी अपेक्षा करतो. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही व्यक्त करू शकता की नेक्स्ट एपिसोड तुम्हाला कोणत्या स्पेशालिटीमध्ये हवा आहे. आम्ही मे बी त्या स्पेशालिटीमध्ये तो नेक्स्ट एपिसोड घेऊन. थँक्यू सो मच फॉर पेशंट लिस्निंग.